नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज ती खताची गोणी आणली आहे 1650 रुपयाला. एवढं महाग खत झालं, बी बियाणे झालं, आपल्या पिकाला भाव नाही. आपल्या शेतीत संपूर्ण पिकाची नुकसान झालेलं आहे आणि पाऊस जिंकला, सरकार जिंकलं, सर्व घोटाळे आमदार जिंकले, परंतु शेतकरी हारला. आणि या शेतकऱ्यासाठी हे आमदार लोक काहीच करायला तयार नाही. फेसबुकवर दिवाळी आधी 4 दिवस पोस्ट टाकलेली होती की दिवाळी आधी कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे येतील. आमदार मॅडम कुठे आहे? दिवाळी कधी आहे? कोणती दिवाळी? पुढच्या वर्षीची दिवाळी की ही गेलेली दिवाळी? शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे. कर्जमाफी नाही, अतिवृष्टीचे अजूनही पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही आणि 30-31 हजार कोटी रुपये आपण जाहीर केलेत, परंतु ते शेतकऱ्यांसाठी नाही, ते खोटाडेपणाचं आश्वासन आहे. एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे. आमदार मॅडम बघा शेतकऱ्याचे मका कसा झाला आहे आता पावसामध्ये, तुम्हाला दाखवा. संपूर्णपणे वाया गेलेलं आहे मक्याचं पीक, काहीच शिल्लक नाही आहे. बघा पावसामध्ये कसं झालेलं आहे पहा. हे मक्का आहे, काय करायचं शेतकऱ्यांनी? आणि या मक्याला पण भाव देणार नाही अजून, पूर्ण मक्का गेला आहे कामात. आमदार मॅडम उत्तर द्या कन्नड तालुक्याच्या शेतकऱ्यांना, तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केलंय ते उत्तर द्या आधी, आणि मग फिरा उद्घाटन करत आणि खोटा नाटक करत. तुम्ही सरळ खोटं बोलताय, ते सरळ सगळ्यांना कळतंय की तुम्ही किती खोटं बोललाय. EVM आमदार झालात, कमीत कमी शेतकऱ्यांसाठी लढा द्या. सांगा मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन बसा, कर्जमाफी द्या, अतिवृष्टीचे संपूर्ण पॅकेज एकदाच जाहीर करा. 3-4 टप्प्यामध्ये तुम्ही अतिवृष्टी देत आहात आणि शेतकऱ्याच्या दुखण्यावर मीठ चोळताय. शेतकरी बघतोय तुम्ही काय करताय, ते शेतकरी पाहत आहे. शेतकरी येणाऱ्या काळात तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय जवान जय किसान.